आज आपण आहोत पुण्यातील अत्यंत प्रसिद्ध अशा गोखले इन्स्टिट्यूटच्या परिसरामध्ये आणि आज इथे आपण भेटणार आहोत मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे यांना. मोरे सर, आपलं स्वागत आहे. पुण्यामध्ये आपण पुण्यामध्ये आहोत आणि याच पुण्याने अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थित्यंतर पाहिलेली आहेत. आता संपूर्ण महाराष्ट्र ज्या एका गोष्टीमुळे ढवळून निघत आहे ती गोष्ट म्हणजे मराठा क्रांती मोर्चे. आणि या मराठा क्रांती मोर्चांमुळे महाराष्ट्राच्या एकूणच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये एक प्रकारचं वादळ निर्माण झालेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि त्याच्यात सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचा वाटतो तो म्हणजे की शतकानुशतकं सत्ताकांक्षी म्हणून जो समाज बघितला गेला, ज्याने सत्ता अनेकदा आपल्या मनगटाच्या बळावर खेचून आणली, छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर विद्यमान राजकारणातले अनेक आपण नावं घेऊ शकू, मराठा स्ट्रॉंगमॅन म्हणून ज्यांचं इंग्लिश वर्तमानपत्रांमध्ये गौरव होत असतो असे अनेक नेते. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर असे लक्षावधी मराठे मोर्चे काढून रस्त्यावर उतरण्याची ही वेळ आता का आली? तुम्ही एक अभ्यासक म्हणून या सगळ्या विषयाकडे कसे पाहता? आता तुम्ही जो मला प्रश्न विचारला मराठ्यांच्या बाबतीमध्ये तो अत्यंत व्यामिश्र, गुंतागुंतीचा, जटिल प्रश्न आहे. त्याला अनेक बाजू आहेत, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, धर्मशास्त्रीय, राजकीय खूप 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 आणि आर्थिक सगळ्यात महत्वाचा. 1886 सालामध्ये गोपाळ गणेश आगरकर, सुधारक हो, त्यांनी जो अग्रलेख लिहिला केसरीमध्ये त्यातल्या काही ओळी वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात तो प्रॉब्लेम, विशेषतः त्याची आर्थिक बाजू येईल. म्हणजे असं झालं की 1886 म्हणजे तुमच्या लक्षात असं येईल की त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेली सत्यशोधक चळवळ अगदी शिगेला पोचली होती. इकडे भालेकर आहेत, फुले आहेत, तिकडे मुंबईला लोखंडे आहेत, तिकडे ओतूरच्या बाजूला आणखीन कोणी लोक आहेत. असा तो एक समाज विस्तार पावत होता, सत्यशोधक समाज. आणि तो शूद्राती शूद्रांचे हक्क मागत होता, माळ्यांचे, कुंड्यांचे, अतिशूद्रांचे. तर ते सगळं पाहून त्याचा परिणाम हा बडोद्याचे महाराजे सयाजीराव गायकवाड यांच्यावरती झाला. बडोदा संस्थांमधल्या काही महत्वाच्या जागा दरबारातल्या या ब्राह्मणेतर जातींना दिल्या नोकरीच्या. तर त्याच्यावरती केसरीमध्ये काय आलं बघा, 10 ऑगस्ट 1886. शूद्र बंधूंनो, तुम्हाला आम्हा ब्राह्मण लोकांचा हेवा न व्हावा. इंग्रजी राज्यात स्वराज्यापेक्षा आमची स्थिती विशेष बरी आहे व तुमची मात्र वाईट झाली आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुमची सारी शेती व तुमच्यापैकी काही जणांकडे जो राजकीय संपत्तीचा उपभोग आहे म्हणजे संस्थानिक या ठिकाणी तो आमच्याकडे द्या आणि आमच्या सरकारी जागा तुम्ही घ्या. आता हे कोणाला उद्देशून म्हणतायत? भोसल्यांनी, शिर्क्यांनी व मान्यांनी मामलतदार व मुनसब बनावे व ब्राह्मणांनी रंधे, नांगर, घन वगैरे घेऊन सुतार, शेतकरी, लवार यांची कामे करावी अशी तुमची इच्छा दिसते. काही हरकत नाही, आम्हाला ते धंदे करावे लागतील असे स्पष्ट दिसत आहे व आम्ही ते करण्यास तयार आहोत. पण आम्ही एकदा तिकडे मनापासून लागलो म्हणजे तुमची काय वाट होईल याचा विचार करा. ज्यांनी तुमची राजलक्ष्मी हिरावून घेतली त्यांना तुमचे धंदे बळकावणे कठीण आहे असे नाही. तोही दिवस येईल. जीवकोटी, जीवनार्थ, कलह सारखा सुरू आहे. ज्यांचे नैसर्गिक ओझ एकंदरीने अधिक असेल तेच या कलात शेवटपर्यंत टिकतील हे उघड आहे. तर हे हा जो इशारा आव्हान आपण सुधारकांनी नाही होतेच ना, म्हणजे त्याबद्दल काही वादाचं कारण नाही. परंतु त्यांचं सुद्धा मत इतकं प्रतिगामी पद्धतीचं म्हणजे चिपळूणकरांनी फुल्यांच्यावरती वगैरे टीका केली हे आपण जाणत असतो, त्याची मी चर्चा होती. पण जेव्हा तो सामाजिक प्रश्न, आर्थिक प्रश्न बनून इथे येतो ऐरणीवरती, तेव्हा आगरकरांचं मत काही फार वेगळं होतं तेव्हा तरी. मग 86चे आगरकर हळूहळू नंतर बदलले असतील, हा वेगळा मुद्दा आहे. पण निदान त्या काळात तरी त्यांना असं वाटत होतं. पण सर, एवढं हे जे वेगळं वातावरण असताना 1901 मध्ये कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी
राखीव जागा केल्याच ना या सगळ्या. हो ना, म्हणजे ही प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे कसं आहे की सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराज या दोघांनी एकच प्रकारचं काम केलं, फक्त त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये फरक होता. सयाजीराव शांतपणे, शक्यतो कोणाला दुखवायचं नाही अशा पद्धतीने काम करायचे. शाहू महाराज म्हणजे असे अंगावरती घ्यायचे प्रतिस्पर्ध्याला, असा त्यांच्या तो कार्यशैलीमधला फरक आहे. त्यामुळे सुरुवात यांनी केली आणि शाहू महाराजांनी प्रत्यक्ष त्याची ऑर्डर काढून 50% जागा नोकरीमधल्या, म्हणजे अगोदर शैक्षणिक करायला सुरुवात केली. पण आता शिक्षण होणार, मग ते लोक ट्रेंड होणार, मग नाही का इतका वेळ कुणी थांबायचा, म्हणून त्यांनी सरळ 50% जागा मागास म्हणवणाऱ्या लोकांना दिल्या. त्यांच्यासाठी आरक्षण त्यांचं केलं. म्हणजे पहिला आरक्षण करणारा राजा छत्रपती शाहू महाराज. सयाजीरावांनी सुद्धा पण ते फारसा गाजावाजा न करता, आणि हा विचार जो मांडला पहिल्यांदा तो ज्योतिराव फुल्यांनी, अशी ती परंपरा आहे. मग या 50% आरक्षणामध्ये नोकऱ्यांसाठी कोण कोण लोक येत होते, तर बाकीचे बरेच येत होते. मुख्य म्हणजे मराठी पण त्याच्यामध्ये होते. मराठ्यांची गणना त्यावेळेला विद्येत मागासलेल्या वर्गामध्ये केली होत होती. सांपत्तिक दृष्टिकोनातून तरी काय परिस्थिती तुम्हाला सांगतो की त्या काळामध्ये हळूहळू निवडणुका सुरू झाल्या. ब्रिटिश सरकारने थोडे हक्क द्यायला सुरुवात केली. मुंबईच्या काउन्सिलमध्ये काही लोक निवडून जातील, आणखी पुढचा टप्पा म्हणजे दिल्लीत देखील जातील, म्हणजे दिल्ली सिमला या ह्याच्यामध्ये. तर तेव्हा सुद्धा मी तुम्हाला सांगतो की आता रत्नागिरी, कुलाबा, म्हणजे आज आपण त्याला कुलाबा म्हणतो, रत्नागिरी, रायगड म्हणतो, रत्नागिरी वगैरे जिल्हा, 77% संख्या कुणबी मराठा म्हणणाऱ्या लोकांची होती. पण तरी देखील त्यांच्यात कुणी प्रतिनिधी निवडून नाही यायचा, कारण मतदानाचा हक्क जो असतो तो एकतर तुमचं शिक्षण ठराविक झालं असलं पाहिजे, किंवा तुम्ही विशिष्ट प्रकारची पट्टी सारा भरत असला पाहिजे, त्याच्यावरती अवलंबून होता. त्यामुळे तो ह्या लोकांच्यापर्यंत पोहोचलंच नाही. म्हणून अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंत सुद्धा तेव्हा मराठ्यांच्यासाठी एक जागा राखीव ठेवावी लागत होती त्या जिल्ह्यातनं. मग आता मुद्दा तोच राहिला की असा हा समाज बदलत गेला. मराठा समाज ज्यांच्या काही धुरीणांकडे सत्ता होती, परंतु बहुतांश समाज होता हा मागे होता त्या आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आणि त्यानंतरच्या काळात सुद्धा तीच परिस्थिती राहिली. त्या परिस्थितीमध्ये बदल झाला नाही, म्हणून ते आता रस्त्यावर येत आहेत का, जिल्ह्यामध्ये जे मोर्चे निघत आहेत. आता इतिहासाचाच मुद्दा आहे म्हणून तुम्हाला मी मागे घेऊन जातो. रामदेवराव यादवाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे राज्य होतं ते मराठ्यांचं राज्य होतं. यादव म्हणजे जाधव. तिथून आपण सुरुवात करूयात. तर ते राज्य गेलं, उत्तरेकडनं इस्लामी आक्रमणं झाली, अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद तगलक असे लोक आले आणि हे सगळं राज्य नष्ट झालं. त्यामुळं पहिल्यांदा मराठ्यांची आजची सत्ता तिथे गेली. आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंत ती अप्रतिहतपणे मुसलमानांच्या ताब्यात ती सत्ता होती. आता मधल्या काळात काय झालं की सत्ताधारी वर्गच खाली आल्यामुळे सत्तेमध्ये त्यांना स्थान मिळवायला कष्ट करावे लागले. परत खूप झगडावं लागलं. म्हणजे कसं की त्यांच्या नोकऱ्या कराव्या लागल्या, म्हणजे बहामनी राज्यामध्ये मुसलमानांच्या, विजापूरच्या राज्यामध्ये, निजामशाहीमध्ये. पण ते त्यांनी त्यांच्या अंगचं पाणी म्हणा, पराक्रम म्हणा, तो दाखवला. आणि पुढे पुढे कसं झालं की मुसलमानी सत्ताधाऱ्यांना सुद्धा असं लक्षात आलं की आपल्याला राज्य करायचं आहे, आपण अल्पसंख्या आहोत, आपल्याला इथल्या लोकांची गरज लागणार आहे. म्हणून त्यांनी इथल्या मराठ्यांना, ब्राह्मणांना आपल्या सत्तेचे चौकटीत सामावून घेतलं. रामदेवराव यादव क्षत्रिय असतील, पण आपण जिजाबाई साहेबांच्या घरात पाहिलं, जाधवांच्या, की जे त्यांचेच वंशज आहेत, इकडं भोसल्यांच्या घरात पाहिलं शहाजी महाराजांच्यापर्यंत, तर मधल्या काळात त्यांचं उपनयन होण्याची जी पद्धत होती ती लुप्त झाली, मुंज होण्याची. म्हणजे काय की अधिकृतपणे क्षत्रियत्वाचा दर्जा ज्या विधीने मिळतो, रिच्युअलने मिळतो, ते त्यांचं झालं नाही. त्यामुळं आपोआप त्यांची गणना हा सगळा कर्मकांडाचा रिच्युअलचा भाग लोपल्यामुळं ही कुणब्यांच्या मध्ये आणि शूद्रांच्या मध्ये व्हायला लागली. तर हा एक फार मोठा खेळ आहे महाराष्ट्रामधला, कुणबी आणि मराठा, क्षत्रिय आणि शूद्र. जातीच्या भाषेत बोललं तर कुणबी मराठा, वर्णाच्या भाषेत बोललं तर क्षत्रिय आणि शूद्र. आता शिवाजी महाराज क्षत्रिय कुलावतंस म्हणून ओळखले जाऊ लागले, त्यांनी राज्याभिषेक केला, हा पुढचा मुद्दा आहे. पण वस्तुस्थिती त्यावेळची काय आहे, समाजातले लोक काय समजतायत आणखीन, मी तुम्हाला समकालीन उदाहरण देतो. मी फार अलीकडच्या फुल्यांच्या पर्यंत येत नाही. फुल्यांनी शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हटलं वगैरे वगैरे, तो भाग वेगळा.
शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला बरोबर आणि त्याचं वर्णन करणारा पोवाडा शाहीर अगिनदास म्हणून त्यानं तो रचला आणि जिजाबाई साहेबांना तो गाऊन दाखवला. शाहीर अगिनदास समकालीन सोळा वेळा मिळाला. म्हणजे त्यांनी पाहिलेली गोष्ट आहे, त्याच्या समोर घडलेली गोष्ट आहे. तर त्यांनी जे वर्णन केलेलं आहे अफजल खान आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीचं, त्यात कसं होतं की इकडनं शिवाजी महाराज आले, म्हणजे प्रतापगडावरची भेट आहे, तिकडनं अफजल खान आला आणि त्यांच्यात सुरुवातीला डायलॉग झाला, एक संवाद झाला. तो कसा आहे तर अफजल खान म्हणतो शिवाजी महाराजांना की 5 वाजूनच दाखवतो, मनी धरले कपट पुरते कळले महाराजाला. मग तो शिवाजी सर्जाला खान दापूनही बोलला. हे कसं आहे की प्रतिस्पर्ध्याला डिमॉरलाइज करण्याचं एक हे असतं ना, दापून बोलला तो शिवाजी महाराजांना. कोण? अफजल खान. काय म्हणतोय? तू तो कुणबी का छोरा, तू तो कुणबी का छोकरा, सौरत बादशाही सजरा. तो स्वतःचा रुबाब सावरत शिवाजी महाराजांना म्हणतो की तू तर कुणब्याचा छोकरा आहे. म्हणजे इथे कुठे आलं क्षत्रियत्व? क्षत्रियत्व आहे, लक्षात घ्या, पण ते लुप्त झालेलं आहे. त्यामुळं शिवाजी महाराजांना एका बाजूला तेव्हापासूनच लोक कुणबी म्हणतात त्या काळात सुद्धा, दुसऱ्या बाजूला क्षत्रिय. मग आता हा काय तिढा आहे? याच्यात तिढाबिडा काय नाही आहे, लक्षात घ्या. हा व्यर्थ माजवण्यात आलेला वाद आहे की कुणबी आणि मराठा हे वेगळे नाहीत, लक्षात घ्या. एकाच माणसानं जर शेतीचा व्यवसाय केला तर तो कुणबी, आणि त्यानं तलवार हातात घेतली की तो मराठा. सर आता एक म्हणजे मी अजून सांगतो तुम्हाला, म्हणजे हे आणखी थोडं स्पष्ट करून सांगतो. त्यामुळे झालेलं कसं आहे माहिती का, आणि हे विठ्ठलरामजी शिंदेंनी फार चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे, प्रवासकट मांडलेलं आहे. त्यांनी खुद्द शाहू महाराजांची साक्ष काढली या विषयावर. हा, भोसले घराण्याची. शाहू महाराजांनी एकदा काय सांगितलं विठ्ठलरामजी शिंदेंना की आमच्याकडं अशी प्रथा आहे की मूल जन्मल्यानंतर त्याला गवतावर निजवायचं. म्हणजे महाराजांच्या म्हणजे हो 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 राजा. आम्ही शेतकरी आहोत, कुणबी आहोत, याचा आम्हाला विसर पडता कामा नये. आता जरा मी गंभीरपणे म्हणतो, गमतीचा भाग पडून नाही बघा की आपले जेवढे आता आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत असं म्हणणारे जे राज्यकर्ते आहेत, यांना त्यांच्या घरामधली ही परंपरा कदाचित लुप्त झाली असेल, म्हणून त्यांना शेतकऱ्यांचा इथल्या निमित्ताने बरं का, मराठा मोर्चाच्या निमित्ताने जे काही घडेल ते घडेल, कायद्यात बदल होईल, राखीव जागा मिळतील वगैरे, तो पुढचा मुद्दा आहे. पण त्या निमित्ताने मराठी कोण, काय, त्यांचं कर्तृत्व काय, त्यांचे शहाणपणाचे गुण काय, त्यांचे मूर्खपणाचे गुण काय, या सगळ्या गोष्टींची चर्चा व्हायला लागली ना. निश्चितच मधल्या काळामध्ये त्या विषयावरती कोणी बोलतच नव्हतं. एक तर संघटनेचे लोक बोलायचे, बरोबर, आणि ते बोलायचे म्हणजे काहीतरी टोकाचे बोलायचे ना. तिची एक ऑब्जेक्टिव्हली कधीतरी कुठेतरी चर्चा व्हायला पाहिजे, बरोबर, आणि ती या निमित्ताने आता होते. हे मी चांगलं लक्षण समजतो. कुठल्या जातीच्या लोकांची सत्ता येईल आपोआप, जी जात बहुसंख्या असेल, बरोबर, तिची सत्ता येईल. कुठलाही पक्ष असला तरी सुद्धा. मग ती जात कोणती तर ती मराठ्यांची जात आहे. ज्या वेळेला हा प्रश्न यशवंतरावांना माडखोलकरांनी विचारला आणि त्यांनी उत्तर असं दिलं की नाही, हे राज्य मराठ्यांचं म्हणजे मराठी माणसाचं राज्य होईल, मराठी भाषकांचं राज्य होईल. बरोबर आहे. तो कॉम्प्लेक्स यशवंतरावांच्या मनामध्ये, आणि तो कॉम्प्लेक्स नंतर त्या सगळ्या मराठा राज्यकर्त्यांच्या मध्ये होता की आपण आपल्या जातीच्यासाठी काही विशेष जर काही केलं तर बाकीचे लोक म्हणतील की मराठ्यांचं राज्य. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सर्व महाराष्ट्राबाहेरचे लोक हे महाराष्ट्राचा किंवा मराठी राजकारणाचा उल्लेख करायचा असेल तर मराठा राजकारण म्हणून करायचे. लोकमान्य टिळक जे त्या काळामध्ये वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाज जागृती करत होते, राष्ट्रीय पातळीवर इंग्रजी विरोधी आंदोलनाचं नेतृत्व करत होते, त्यांनी सुद्धा जी 2 पेपर काढले त्यातल्या एका पेपरचं नाव मराठा, दुसऱ्याचं केसरी. त्यानंतर सुद्धा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सुद्धा मराठा या दैनिकाच्याच माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागरण झालं. पण संयुक्त महाराष्ट्र जेव्हा अस्तित्वात आला त्यावेळेस विदर्भातून म्हणजे नागपूरच्या तरुण भारतचे संपादक भाऊसाहेब माडखोलकर यांनी जो लेख लिहिला किंवा सवाल उपस्थित केला की आता हा महाराष्ट्र झालं, हे राज्य मराठीचे की मराठ्यांचे, तर हा म्हणजे ब्राह्मण आणि मराठा यांच्या सत्ता संघर्षातला तो प्रश्न होता का? म्हणजे 2 प्रश्न आहेत त्याच्यात माझे. एक म्हणजे मराठा ही जी संज्ञा आधी
संपूर्ण सकल मराठी समाजासाठी वापरली जात होती ती संज्ञा आता जातीपुरती झाली आणि दुसरी ब्राह्मण आणि मराठा यांच्यातला सत्ता संघर्ष. कारण भाऊसाहेब माडखोलकरांचं ते त्यांचा जो सवाल आहे त्याला यशवंतराव चव्हाणांनी तत्काळ उत्तर दिलं होतं की निसंशय मराठीचे राज्य असणार आहे. कुणब्यांच्या प्रश्नाकडे परत एकदा येऊ. हो, म्हणजे पहिला आता हा जो तुम्ही प्रश्न विचारला तो फार महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याला आयरनी ऑफ फेट म्हणतात की नियतीचा उपहास म्हणूयात त्याला आपण. कसा असतो बघा की संयुक्त महाराष्ट्राची कल्पना ज्यांनी पहिल्यांदा आर्टिक्युलेट केली साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून ते गजानन त्र्यंबक माडखोलकर. ओके. त्यांनी पहिल्यांदा मागणी केली. बरोबर. आणि आता प्रत्यक्ष जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची काय म्हणत त्याला घंटा वाजली झाली म्हणजे घोषणा झाली. हा म्हणजे आता होते आणि होणार राज्य. अचानक त्यांना असं वाटायला लागलं हे कसं काय, हे काय कोड आहे, याचा आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे असं म्हणायचं का की जेव्हा त्यांनी घोषणा केली तेव्हा त्यांच्या डोक्यात संयुक्त महाराष्ट्राची कल्पना एक वेगळी होती आणि प्रत्यक्षात जी कल्पना तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची योजना कार्यान्वित व्हायला लागली प्रत्यक्षात तेव्हा यांची कल्पना बदलली, असं काय आहे का. तर चित्र कसं दिसतं माहिती आहे का मला की एक तर गोष्ट आपल्याला सगळ्यांना मान्य करायला पाहिजे. आता ह्या ज्या काही गोष्टी घडतायत ना सध्या त्याच्या मागे आपली सध्याची राज्यव्यवस्था पण जबाबदार आहे. बरोबर. म्हणजे कुठल्या अर्थाने तुम्हाला सांगतो, आता आपण ब्रिटिशांच्याकडे स्वातंत्र्य मागितलं, बरोबर, चळवळी केल्या, अनेक लोकांनी, सगळ्या जाती धर्माचे लोक आले त्याच्यामध्ये, ब्राह्मण आले, मराठी आले, तो काही प्रश्न नाही. आणि मग आता आपण जे स्वराज्य मिळवणार ती चालवायची राज्यपद्धती कशी असली पाहिजे याच्याबद्दल सुरुवातीच्या काळात तेवढी काय क्लॅरिटी नव्हती, स्पष्टता नव्हती आणि असायची गरज पण नव्हती. ती हळूहळू यायला लागली आणि मग लोकांच्या लक्षात आलं असं की स्वराज्य मिळणार ती लोकशाहीच असणार. ओके. आणि लोकशाही म्हणजे सगळ्यांना मतदानाचा हक्क. सुरुवातीच्या काळात जेव्हा निवडणुका झाल्या ब्रिटिशांच्या काळामध्ये तेव्हा निवडणूक मी मगाशी सांगितलं ना की मतदानाचा हक्क सगळ्यांना नव्हता. बरोबर. आता तो सगळ्यांना मिळायला लागला, मिळणार. मग आता तो मिळणार असं म्हटल्यानंतर हळूहळू लोकांच्या डोक्यात एक गोष्ट यायला लागली की अरे असा जर हक्क मिळाला युनिव्हर्सल फ्रँचाईज तर कुठल्या जातीच्या लोकांची सत्ता येईल आपोआप, जी जात बहुसंख्य असेल बरोबर तिची सत्ता येणार, कुठलाही पक्ष असला तरी सुद्धा. मग ती जात कोणती तर ती मराठ्यांची जात आहे. हे हळूहळू लक्षात आलं लोकांच्या. म्हणून तशी भाऊसाहेब माडखोलकरांना भीती वाटायला लागली, मी ती समजू शकतो. पण आता तुम्ही मला सांगा की एकीकडे लोकशाही मान्य करायची, मग त्याच्याबरोबर येणारे फायदे तोटे सगळ्या गोष्टी मान्य करायला पाहिजेत ना. ते तुम्हाला टाळून कशी चालेल. त्याला आपत्ती म्हणा, इष्टपत्ती म्हणा, काही म्हणा. त्यानुसार खरोखर मराठ्यांचं राज्य आलं. म्हणजे कुठल्या अर्थाने आलं की लोकशाहीमुळं. आणि मग फक्त राज्य यंत्रणाच काय, सगळ्या ज्या संस्था आहेत ना सगळ्या संस्थांनी आपण स्वीकारली लोकशाहीची पद्धती. आपण कुठलीही सामाजिक संस्था चालवली तरी लोकशाही, निवडणुका घेतो, निवडून आणतो, सोसायटी चालवली लोकशाही, बँका सुरू केल्या लोकशाही. मग आता त्या स्ट्रक्चरमुळे त्याचा फायदा काही प्रमाणात मराठ्यांना मिळणार हे सगळ्यांनी गृहीत धरायला पाहिजे, मान्य करायला पाहिजे. आणि त्यामुळे आपल्यावरती एक जबाबदारी येते हे मराठ्यांनी समजून घेतलं पाहिजे. बरोबर. आणि आता प्रश्न काय झाला की ज्या वेळेला हा प्रश्न यशवंतरावांना माडखोलकरांनी विचारला आणि त्यांनी उत्तर असं दिलं की नाही, मी हे राज्य मराठ्यांचं म्हणजे मराठी माणसाचं राज्य होईल, मराठी भाषकांचं राज्य होईल. बरोबर आहे. तो कॉम्प्लेक्स यशवंतरावांच्या मनामध्ये आणि तो कॉम्प्लेक्स नंतरच्या सगळ्या मराठा राज्यकर्त्यांच्यामध्ये होता की आपण आपल्या जातीच्यासाठी काही विशेष जर काही केलं तर बाकीचे लोक म्हणतील की मराठ्यांचं राज्य आहे. 77 साली जनता पक्षाचं राज्य आलं. बरोबर आहे. आणि हे काँग्रेसवाले जे होते त्यांचं राज्य गेलं. मग परत एक निवडणूक पहिल्यांदा उभी राहिली 78ला, विधानसभेची निवडणूक होती इथली महाराष्ट्रातली. तर त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी एक स्टेटमेंट केलं. ते बहुतेक संघाला पुढे ठेवून केलं असेल कारण जनसंघ हा तेव्हा जनता पार्टीमध्ये विलीन झाला होता. काहीतरी प्लेगच्या उंदराची उपमा वापरली त्यांनी की प्लेगच्या उंदराप्रमाणे त्यांना उचलून टाकून द्या वगैरे. तर त्यावेळेला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रात परत जातीयवाद आणू इच्छितात अशा प्रकारचा प्रचार झाला. आणि तो कुणी केला, ऑफ ऑल दी पर्सनल S.M. जोशी. तर यशवंतराव फार व्यथित झाले त्याच्यामुळे. ते म्हणले अरे ही बोलायची पण चूर झाली का, राजकीय स्टेटमेंट आहे, याच्यात काय जातीचा संबंध आला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का सर की तेव्हापासूनची जी एक बॅकफुटला जाऊन खेळण्याची जी परंपरा आहे ती सगळ्याच त्यांचे जे उत्तराधिकारी मराठा मुख्यमंत्री झाले या सगळ्यांनी, त्यामुळेच हे आरक्षणाचं मागणी जी होती ना तिची कार्यवाही व्हायला इतका वेळ लागला. पण इथपर्यंत आल्यानंतर राणे समितीने मागच्या निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा अहवाल दिला
त्याची पूर्तता करण्याचा म्हणजे प्रयत्न म्हणजे झाला. तुम्हाला ग्रामीण भागातली म्हणून सांगू का, टोपलीतली भाकरी म्हणतो आपण, ती जाती कुठे आपलीच असते ना. बरोबर. तसं मराठा राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून मराठा मतदार म्हणजे टोपलीतली भाकरी. हो, त्यामुळे ती आपल्याच टोपलीत राहणार आहे. म्हणून 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 मराठ्यांचं राज्य झालं ही तात्विक दृष्टिकोनातून एक खरं आहे सैद्धांतिक पातळीवरती. का बरोबर की आता तुम्हाला सांगतो, इव्हन मला आश्चर्य वाटलं ती जजमेंट जी दिलेली आहे ना कोर्टाने, नंतर त्याच्या अगोदर सुद्धा कमिशन, कुठलं कमिशन त्याला म्हणतो आपण, मागासवर्गीय कमिशन असतं बघा, देश पातळीवरचं असतं, राज्य पातळीवरचं असतं. त्या कमिशनने असं म्हटलेलं आहे की मराठ्यांच्या हातात सत्ता आहे आणि त्यांनी स्टॅटिस्टिक्स दिलेलं आहे की इतके मुख्यमंत्री झाले, इतके आमदार, इतके मंत्री झाले, इतके खासदार झाले, इतके आमदार झाले. गोष्ट खरी आहे ना. म्हणजे हे आर्ग्युमेंट वर्करने कोणालाही याच्यात टाकेल की मग त्याचा अर्थ सगळा समाज, सगळी जात सत्ताधारी झाली का हो? नाही, असं होत नाही कधी. म्हणजे मी त्याच्या पाठीमागचा आणखीन एक मुद्दा सांगणार आहे, पण त्याच्या आधी मला सांगायचं माहिती आहे का की जर कुण्या मराठ्यांनी आपणच राज्यकर्ते आहोत असं त्याच्यावरून जर हे करून घेतलं असतं समज, तर तो भ्रमच म्हटलं पाहिजे. गंमत कशी झालेली आहे की त्यांनी त्यांच्या जातीच्या लोकांची कामं केली नाहीत का, असं नाही कोणी म्हणू शकलं. जरूर कामं केली, डेफिनेटली केली. अशोकाच्या काळामध्ये कापसावर विणलेलं जे कापड असायचं त्याच्यावर पट्टी लिहून दिली जायची आणि ते पट्टी ज्या पोकळ बांबूच्या वेळूच्या याच्यामध्ये ठेवायचे त्याला कील म्हणायचे, पट्ट कील. आणि हे पट्ट कील ज्याच्याकडे असायचं तो पाटील झाला नंतर त्याकडे. तर ही जी पाटील ही संज्ञा आहे ही बऱ्याच पाटलांना माहिती नाहीये, कारण आता काळ बदललेला आहे. तशीच ज्येष्ठ राज ही जी कॉन्सेप्ट ही संकल्पना होती ती देशमुख झाली नंतरच्या याच्यामध्ये. तर पाटील, देशमुख आणि कुणबी जो कुळपती होता, तर तो आता त्या कुणबीच्या प्रश्नाकडे तर मी येणारच नंतर, तो संपलेला नाही. आता आपला ओघाने विषय दुसरा चालला म्हणून सांगतो. तर मग त्या कॉन्टेक्स्टमध्ये होतं काय माहिती का की कामं कशी होतात लोकांची, निश्चितपणे की वसंतदादा पाटलांच्या सारखा अतिशय इफिशियंट मनुष्य, बरोबर, म्हणजे काम करणं हाच त्यांचा एक खाक्या म्हणूयात किंवा बाणा म्हणूयात. तुम्ही केव्हाही त्यांच्याकडे जा, काम सांगा, ते काम करणार. बरोबर. तुम्ही कोणालाही विचारा त्यांचा अनुभव घेतलेल्या लोकांना. हजारो माणसांची त्यांनी कामं केली निश्चितपणे, आणि तो साधारणपणे मराठा सत्ताधाऱ्यांचा पॅटर्न राहिलेला आहे की हे जे लोकांची कामं करण्याचं इन्स्टिट्यूशनलाइज व्हायला पाहिजे, त्याला यंत्रणात्मक स्वरूप आलं पाहिजे. बरोबर. ते जितक्या प्रमाणात देण्याची गरज होती तेवढी त्यांच्याकडून झालं नाही. बरोबर. आणि मग कसं होतं की तुम्ही कितीही पेशंट असलात तरी तुमच्या मर्यादा, तुम्हाला 24 तासच असतात, त्यात तुम्हाला झोपावं लागतं, बाकीच्या काही गोष्टी असतात कराव्या लागतात. त्यामुळं यांच्याकडनंच सगळ्या राज्याची, जातीतल्या सगळ्या लोकांची कामं सगळी होणं दुरापास्त होतं. त्यासाठी जी यंत्रणा निर्माण व्हायला पाहिजे होती, म्हणजे व्यवस्था, ती व्यवस्था त्यांना निर्माण करता आली नाही. म्हणून मराठ्यांच्या मधल्याच अनेकांची कामं ते करू नाही शकले. मग हे जे सामाजिक मागासलेपणाचं लक्षण आहे जी केली ती कमी नाहीत. आणि मी मगाशी म्हटलो की ही करताना सुद्धा त्यांना तो कॉम्प्लेक्स होता, की आपण आता खालच्या जागा असतात ना पट्टेवाला वगैरे, तर त्याच्यात काही कुणी आवडणार नाही. पण वरच्या ज्या जागा आल्या की ज्या शिकलेल्या लोकांच्यासाठी साधारणपणे, तर तो 10 वेळा विचार करावा लागायचा की अरे कसं काय आपण, म्हणजे लोक काय म्हणतील बाकीचे. जे त्या काळात सयाजीरावांना लोकांनी टोकलं, ते आधुनिक काळामध्ये सयाजीरावांनी धामणसकर नावाचे गृहस्थ होते मराठा, त्यांना नायब दिवाण नेमलं. केसरीने आग्रह लिहिला, त्यावेळेला केसरी आगरकरांचा नव्हता, टिळकांचा झाला होता. आणि सयाजीराव प्रवासात होतोय, मी वाचले सयाजीरावांची ती आठवण. काय त्यांचा आर्ग्युमेंट आहे की त्यांची नेमणूक ही त्यांची गुणवत्तेपेक्षा त्यांची जात पाहुणं झाल्याची शक्यता आम्हाला वाटते, शंका वाटते. आणि यावर सयाजीरावांची जी प्रतिक्रिया आहे ती खूप संयत प्रतिक्रिया आहे. म्हणजे त्या राजाचं वेगळेपण आहे. त्याच्यामध्ये सयाजीरावांना त्यांच्या जे पत्र पाठवायचे दिवाण, त्यांनी विचारलं की याला आपण परखड आपण उत्तर दिलं पाहिजे. कदाचित शाहू महाराजांची प्रतिक्रिया वेगळी झाली होती. त्यावेळेस सयाजीरावांनी सांगितलं की काही नाही, तुम्ही त्यांना फक्त पत्र लिहा की आम्ही आपला अग्रलेख वाचला, एवढी त्यांची प्रतिक्रिया आहे. आणि त्याच काळामध्ये लोकमान्य टिळकांना जो गायकवाड वाडा होता तो सयाजीरावांनी दिलेला होता ना, म्हणजे त्याची चर्चा सुद्धा तिथे त्यांनी केली नाही. तर हे वेगळं त्या दोन नेत्यांमधलं आहे. मराठा ही जी संज्ञा होती
ही एकेकाळी संपूर्ण मराठी समाजासाठी वापरली जात होती. महाराष्ट्रामधला वरचष्मा असलेला समाज कोणता पूर्वीच्या काळी? तर तो मराठा. बरोबर. त्यामुळं महाराष्ट्र देशाला सगळे लोक मराठ्यांचा देश म्हणायला लागले. महाराष्ट्रात जो राहतो तो मराठा. तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा यांची 2 मुलं हरी आणि मुकुंद मुसलमानांशी लढताना मृत्युमुखी पावली. म्हणजे ते मराठी क्षत्रिय आहेत. शांततेच्या काळामध्ये आम्ही डांगर धरतो, युद्धाच्या काळामध्ये परचक्राच्या काळामध्ये आम्ही तलवार धरतो. मी जो मुद्दा याच्या आधी तुम्हाला विचारलेला होता तो महत्वाचा आहे की मराठा ही जी संकल्पना होती, संज्ञा होती, ही आपण कुणब्यांच्या बद्दल काहीतरी बोलणार होतो. नाही, मराठा ही जी संज्ञा होती ही एकेकाळी संपूर्ण मराठी समाजासाठी वापरली जात होती आणि आता ती संज्ञा संकुचित होऊन मराठा जातीपुरती मर्यादित झालेली आहे. तर हा जो सगळा जी उतरता क्रम जो आहे हा क्रम कसा तुम्ही सांगाल? सांगतो ना. म्हणजे आपल्याला चित्र काय दिसतं माहिती का? आता मराठी कोण, कुठले, कुठनं आले, क्षत्रिय की शूद्र की आणखीन कोण, भटके की वगैरे वगैरे, हा प्रश्न आपण बाजूला ठेवू. म्हणजे कदाचित आपण येऊ पण तिकडे, पण आत्ता बाजूला ठेवू या प्रश्नापुरतं. एक गोष्ट आपण गृहीत धरू की मराठा हा समाज म्हणजे मराठा जात ही जी कुणी होती त्या जातीकडे गाव आणि गावाच्या आसपासची गावं यांचा कारभार निश्चितपणे होता. म्हणजे पाटील, देशमुख वगैरे वगैरे हे तुम्ही आत्र्यांच्या गावगाडा पुस्तकातून पहा, त्यांनी फार चांगलं वर्णन दिलेलं आहे. तो तर होता. आणि त्यामुळं महाराष्ट्रामधला डॉमिनंट ज्याला म्हणतो आपण वरचष्मा असलेला समाज कोणता पूर्वीच्या काळी? तर तो मराठा. त्यामुळं महाराष्ट्र देशाला सगळे लोक मराठ्यांचा देश म्हणायला लागले. महाराष्ट्रात जो राहतो तो मराठा. जसं गुजरातमध्ये राहतो तो गुजराती, मग तो गुजराती ब्राह्मण असू शकतो, तो गुजराती बनी असू शकतो गांधींच्या सारखा, तो दलित असू शकतो तिथला, बरोबर आहे. मारवाडी, आपण काय माणूस की मग तो कोण आहे? उदाहरणार्थ तो माहेश्वरी आहे की तो राजपूत आहे, अगदी तो मेवाड मधला असला तरी आपण त्याला मारवाडी जाट आहे, सगळ्यांना आपण मारवाडी म्हणतो. तसं महाराष्ट्रातल्या माणसाला काय म्हणायचं? तर महाराष्ट्रातल्या माणसाला मराठा म्हणायचे. आणि ते का म्हणायला लागले लोक? कारण महाराष्ट्रातल्या मराठा नावाच्या लोकांचं तिथे बऱ्यापैकी वर्चस्व होतं. म्हणजे मराठा या संज्ञेचे 3 अर्थ झाले. कोणते कोणते? एक, महाराष्ट्रात राहणारा तो मराठा, बरोबर. दुसरं, मराठी बोलणारा तो मराठा, आणि शिवाय मराठा जात असणारा तो मराठा. आता काही लोक अलीकडे काय म्हणतात की मराठा ही जातच नव्हती, ब्रिटिशांनी शब्द रूढ केला. हा फार मोठा गैरसमज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांमध्ये तुम्हाला शिवाजी महाराजांनी स्वतःचा उल्लेख मराठा केल्याचं मी तुम्हाला दाखवून देईन. बरोबर. मालोजी घोरपडे जे होते, बहुतेक बाजी घोरपड्यांचा मुलगा असेल तो, तर त्यांचं आणि या भोसल्यांचं हाडवैर जवळजवळ. तर शिवाजी महाराजांनी कॉम्प्रोमाइज करावं, त्याला आपल्या पक्षात घ्यावं म्हणून त्याला पत्र लिहिलं. आणि त्या पत्रात शिवाजी महाराज काय म्हणतायत हे अगदी पाहण्यासारखी गोष्ट आहे. ते असं म्हणतायत की आपल्या जातीच्या मराठा लोकांचे बरे करावे हे आपणास उचित आहे. म्हणजे आम्हाला आपल्या जातीच्या मराठा लोकांचे बरे करावे हे आपणास उचित आहे. ऐसे मनावर आणून तुमचा आमचा वडिलांपासून दावा चालत आला, तुम्ही मनापासून तो काढून निष्कपट होऊन मराठी लोक कामाचे तुमचे बरे करावे ऐसे मनी धरून हजरत कुतुबशहाशी बहुत रीती बोलून तुम्हास हजरत कुतुबशहाला शहाचा कौलाचा फरमान घेऊन पाठवला आहे. म्हणजे तिकडे बोलणी करून म्हणजे इथे शिवाजी महाराज त्याला आपल्या जातीची आठवण करून देतात की ठीक आहे, झालं असेल काय होऊन जाऊ देत, मी निष्कपटपणाने तुला सांगतो की ते आपण विसरून जाऊयात, तुमची आमची एक जात आहे. हे कोण सांगते? शिवाजी महाराज. आता ही जी जात आहे ती कुणब्यांच्या पासून अलग नाही, हा तो मुद्दा आहे. बरोबर. आणि ते तुम्ही आता तुकाराम महाराजांच्या परंपरेतले आहात म्हणून मला तो तुकाराम महाराजांचा बरे देवा कुणबी केलो, बरे देवा कुणबी केलो, नाहीतर दंबे असतो मेलो. तर ही तुकाराम आणि कुणब्याचा वर्ण कोणता? तर शूद्र आहे. म्हणून याती शूद्र वैश्य केला व्यवसाय. बरोबर. ओके, सावकारकी केली, बरोबर, व्यवसाय केला, दुकान चालवलं, हा वैश्याचा व्यवसाय आहे. पण वर्ण जात कोणती? क्षुद्राचा. पण आणि आता इथे महाराष्ट्रापुरती आयडेंटिटी काय? शेतकरी म्हणून तर कुणब्याची. तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा यांची 2 मुलं हरी आणि मुकुंद मुसलमानांशी लढताना मृत्युमुखी पावली. म्हणजे ते मराठी क्षत्रिय आहेत.
त्या ते विठ्ठलरामजी शिंदेंनी तेच सांगितलं संशोधनांती की मराठ्यांच्यामध्ये लक्षात घ्या की ह्या दोन्ही वृत्ती चालत आल्या पहिल्यापासून. बरोबर. शांततेच्या काळामध्ये आम्ही नांगर धरतो, शेती करतो, युद्धाच्या काळामध्ये परचक्राच्या काळामध्ये आम्ही तलवार धरतो, आणि हे आलटून पालटून चालत आलेले आहे. पूर्वीचे राजे आजचे शेतकरी असतात, आजचे राजे उद्याचे परत शेतकरी, आता शेतकरी उद्याचा राजा असतो, आणि हे त्यांनी शाहू महाराजांचं कोट करून सांगितलं. नानासाहेब पेशव्यांच्या काळात, थोरल्या माधवराव पेशव्यांच्या काळात हा संघर्ष नव्हता. त्यावेळेचे पेशवे मराठ्यांना योग्य, छत्रपतींना त्यांनी काय केलं हा पॉलिटिकल मुद्दा आहे, तो सत्तेचा मुद्दा येतो. पण मराठा सरदारांना ते घरी जेवायला बोलवायचे आणि पेशव्यांच्या बायका त्यांना स्वतःच्या हाताने वाढायचे. या मोर्चाच्या निमित्ताने सर, जो क्रांती मोर्चा आता जिल्ह्यांमध्ये निघतोय, तर हा जो सगळा मराठा समाज आहे, म्हणजे जो अनेक जाती, पोटजाती, कुळांचे वेगवेगळे प्रकार, पंचकुळी, दसकुळी, शहाण्णव कुळी, या सगळ्या जाती उपजाती आणि वेगवेगळे कुळ हे एकत्र आलेले आपल्याला दिसत आहेत. तर याचा सामाजिक आणि राजकीय परिणाम काय होईल, तुम्ही काय? पहिल्यांदा त्याचा तुम्हाला मी इतिहास सांगतो परत. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी, आता मालोजी राजे भोसले सुरुवातीला वेरूळचे पाटील होते ना. बरोबर. वेरूळची पाटील की तिथून त्यांची सुरुवात झाली कारकिर्दीची. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, राजे झाले, सिंहासनावरती बसले. काही लोकांना असं वाटलं की हे कुठले आले क्षत्रिय, सत्तेचा काय उपयोग हो, तुमच्या हातात सत्ता आहे, पण तुमचे प्रजाजन तुम्हाला तुच्छ मानतात. आणि हे तुम्ही काय जुन्या गोष्टी मी सांगतो अशातला भाग नाही. आंबेडकरांची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. काय गोष्ट आहे आंबेडकरांची? आंबेडकरांना संस्कृत घ्यायचं होतं कॉलेजमध्ये. त्यांच्या ब्राह्मण शिक्षकाने घेऊन दिलं नाही, प्राध्यापकांनी, की मी अतिशूद्राला संस्कृत शिकवायचं नसतं. मग त्यांनी पर्शियन घेतलं. यशवंतराव चव्हाणांना सुद्धा संस्कृत घ्यायची इच्छा होती, कृष्णकाठमध्ये आहे. ते एका शास्त्रीकडे गेले, मला शिकव. शिकवत नाही म्हणले शूद्रांच्या मुलांना, नाही घ्यायचं आलं. मग अर्धमादी प्राकृत. हे आपल्याकडचं वास्तव आहे ना. मराठा आणि ब्राह्मण हे दोन सत्ताधारी वर्ग, यांच्यातला हा संघर्ष पेशवाईच्या काळापासून तर आतापर्यंत आपल्याला सतत चालू असलेला पाहायला मिळतो. आणि नाही 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 तर मी आय विल डिफर. मी तुम्हाला असं म्हणेन की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये संघर्ष झाला, बरोबर, निश्चितपणे. नाही, माफ करा, म्हणजे तो शिवाजी महाराजांच्या काळापासून होता, पण मी पेशवाईपासून आतापर्यंत सत्ता संघर्ष नाही नाही मधलंही सांगतो ना. म्हणजे तो संभाजी महाराजांच्या काळात नाही झाला, राजाराम महाराजांच्या काळात नाही झाला. लक्षात घ्या, तेव्हा सगळे ब्राह्मण मराठे एकत्र येऊन काम करत होते. नीलकंठपंत अहमद, रामचंद्रपंत अहमद त्यांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. लक्षात घ्या, म्हणजे एवढा संघर्ष येऊन सुद्धा संभाजीराजांच्या मंत्रिमंडळात सुद्धा अष्टप्रधानांच्यापैकी 7ही प्रधान ब्राह्मण होते. राजाराम महाराजांच्या काळात सुद्धा अष्टप्रधान मंडळात एक सेनापती सोडला तर ही सगळी परंपरा त्यांनी चालू ठेवली आहे. एक लक्षात घ्या, सुरुवातीच्या काळातले पेशवे म्हणजे बाजीराव पेशव्यांच्या काळात, नानासाहेब पेशव्यांच्या काळात, थोरल्या माधवराव पेशव्यांच्या काळात हा संघर्ष नव्हता. त्यावेळेचे पेशवे मराठ्यांना योग्य, छत्रपतींना त्यांनी काय केलं हा पॉलिटिकल मुद्दा आहे, तो सत्तेचा मुद्दा येतो. पण मराठा सरदारांना ते घरी जेवायला बोलवायचे आणि पेशव्यांच्या बायका त्यांना स्वतःच्या हाताने वाढायच्या. तो आप राखला गेला होता एकमेकांच्याकडून एकमेकांचा. हे झालं कुठं सुरू माहिती का, की पोरकट पेशवे नंतर आले. पहिल्यांदा नारायणराव, मग सवाई माधवराव. त्यांचा पोस्ट नव्हता मुख्य म्हणजे, आणि समाजामधली मॅच्युरिटी गेली होती त्या काळात. त्यांना वाटलं झालं की आपलंच राज्य आहे, हे सगळ्यांचं राज्य होतं ना. बरोबर. त्याचे परिणाम काही 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 होत गेले, की ज्याचा फटका प्रताप सिंह महाराजांना बसला. आणि ते पुढे 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 अगदी त्याला लिंगरिंग म्हणतो आपण. लिंगरिंग इफेक्ट ही फार कायद्यामध्ये चांगली हे आहे, की एखाद्या कृतीचा परिणाम लगेच होतो, तो होतोच, तो दिसतो तुम्हाला, पण तो रेंगाळत राहतो. लिंगरिंग आणि रेंगाळणं हे शब्द इंग्रजी मराठीमध्ये साम्य पहा त्यांच्यामध्ये. तर हे रेंगाळणारे जे आहेत ना, ते यशवंतराव चव्हाणांच्या पर्यंत आहेत. ते यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले तरी त्यांना विचारण्यापर्यंत आहेत की तुम्ही कोणाचे राजा आहात. हा, मला तोच मुद्दा तुम्हाला विचारायचा होता, की हे जे दोन सत्तेच्या जवळ असलेले किंवा समाजाचं नेतृत्व करणारे वर्ग आहेत, घटक आहेत, ब्राह्मण आणि क्षत्रिय, यांच्यातला संघर्ष हा सतत कधी सुप्तावस्थेत असतो, कधी उघड अवस्थेमध्ये येतो. याच्या आधी सुद्धा जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले
त्यावेळेस ज्या पद्धतीने किंवा त्यानंतरच्या काळामध्ये जेम्स लेन प्रकरण वाढलं, भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला झाला आणि तिथपासून सुरू झालेला तो संघर्ष होता. तो मधल्या काळात एक 10-15 वर्ष सुप्तावस्थेमध्ये होता. पुन्हा आता तो उफाळून आलेला दिसतो आणि योगायोगाने म्हणा किंवा वस्तुस्थिती म्हणा, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. हो, आता पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट अशी आहे की आत्ता या घटकेला जो मराठ्यांचा संघर्ष सुरू आहे त्याचा ब्राह्मणांशी फारसा संबंध जोडू नये. बरोबर. असं माझं वैयक्तिक अभ्यासाअंती मत झालेलं आहे. ब्राह्मणांचा आणि त्यांचा वाद ही एक वेगळी गोष्ट आहे. तो त्या वेळेला झाला, जेव्हा गरज असते तेव्हा तो होतही राहील, हा वेगळा मुद्दा आहे. पण आत्ताचा जो प्रश्न आहे मराठ्यांचा, त्या प्रश्नाचं मूळ आपल्याला थोडं वेगळीकडं पाहिलं पाहिजे. ते कुठलं मूळ आहे? आता मी तुम्हाला सांगितलं की मराठी राज्यकर्ते असून सुद्धा त्यांच्या डोक्यात तो एक कॉम्प्लेक्स होता की आपण आपल्या जातीच्या लोकांची कामं केली तर बाकीचे लोक काय म्हणजे आपल्याकडे एक नाटक होतं बघा पूर्वी, आठवतं तुम्हाला, जोशी काय बोलतील. बरोबर. ह्या नाटकाचे प्रयोग सतत चालू व्हायचे की आपण म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे इन अ वे तुम्हाला यासाठी मराठा सत्ताधाऱ्यांना कॉम्प्लिमेंट दिले पाहिजेत. म्हणजे भले त्यांच्यामुळे नुकसान काही झालं असेल त्यांच्या जातीच्या लोकांचं, पण ते सगळ्या लोकांच्यासाठी काम करत होते हे तुम्हाला नाकारता येणार नाही. हे मी तुम्हाला सांगेन. हां, हे तर ही पहिली गोष्ट. आता नंतर पुढचा काय मुद्दा आहे माहिती आहे का, की हे सगळं चाललं होतं आणि तोपर्यंत मराठ्यांची सुद्धा फारशी तक्रार नव्हती. ठीक आहे, म्हणजे ज्यांची कामं होतात त्यांची होतात, नाही होतात त्यांची होत नाही, तरी पण आपल्या जातीचे लोक सत्ताधारी आहेत हे समाधान असेल सुद्धा. ते खोटं समाधान असतं, म्हणजे फॉल्स कॉन्शियसनेस ज्याला म्हणतो आपण मार्क्सवादाच्या भाषेमध्ये, असू देत. पुढे काय झालं माहिती का, की 80 मंडळ आयोग आला, म्हणजे सादर केला गेला. बरोबर. पुढे त्याची अंमलबजावणी 90 झाली. आता 90 दोन गोष्टी एकाच वेळेला होत आहेत. एका बाजूला मंडळ आयोग आणि दुसऱ्या बाजूला जागतिकीकरण. याचे परिणाम किती गंभीर होतील हे लक्षात येत नाही लोकांच्या त्या काळामध्ये. बरोबर. तुम्ही मला सांगा की उदाहरणार्थ ओबीसीसाठी 27% जागा जर राखून ठेवल्या तर त्या 27%मध्ये त्या समजा राखीव नसत्या झाल्या, म्हणजे मंडळ आयोग योग्य का योग्य हा माझा इश्यू नाही आहे. मी स्वतः त्याचा पाठीराखा होतो आहे, तो मुद्दा नाही आहे. पण त्याचा दुसरा अर्थ काय होतो की आता त्या 27% जागामध्ये कदाचित प्रोबॅबिलिटीच्या लॉमुळं, लायकीमुळं ज्या 5 ते 10% जागा मराठ्यांना मिळाल्या असत्या त्या गेल्या. लक्षात आलं का कशी 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 कुंडी होते एखाद्या समाजाची, नोकरीच्या त्या जागा गेल्या, झाली ती गोष्ट. त्याच्यानंतर जागतिकीकरण. जागतिकीकरणामध्ये सगळ्यात जर फटका बसला असेल कोणाला तर शेती आणि शेतकऱ्यांना. निश्चित. बरोबर. आणि हा आत्ताचा जो प्रश्न आहे मी तुम्हाला सांगतो, आणि हे ज्योतिराव फुल्यांच्याकडे आपल्याला परत जायचं आहे. म्हणजे मग इथे यायचं मला. फुल्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये बरं का 3 शेतकरी जाती आहेत. एक शुद्ध शेतकरी म्हणजे कोण, कुणबी, म्हणजे खरं तर मराठा, पण पुढे त्याला मराठा म्हणत नाहीत. ओके. दुसरा माळी आणि तिसरा धनगर. आता मराठा शुद्ध शेतकरी, कुणबी शुद्ध शेतकरी, बाकीचे शुद्ध नाही का, तर तसा त्याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ असा आहे की शुद्ध शेतकरी म्हणजे जिरायतदार, माळी हे बागायतदार आहेत, आणि धनगर पशुपालन करतात. आता मराठ्यांची सत्ता गेली, पहा काय झालेलं आहे ते ब्रिटिश काळामध्ये. मी तुम्हाला म्हटलं ना की अप्स अँड डाऊन्स असतात समाजाच्या इतिहासामध्ये. असेल शिवकाळामध्ये 1818 पर्यंत राज्य भोगलेलं आहे. 1818 नंतर काय परिस्थिती आहे, राज्य गेलं, लष्करी पेशा गेला, बाहेर जायचं, खंडणी गोळा करायची, प्रसंगी लूट आणायची, सगळं गेलं. म्हणजे कुणबी आणि मराठा जे म्हणतो ना की शांततेच्या काळात तलवार, आपलं काय त्याला म्हणतो आपण नांगर, आणि इथं ते गेलं, फक्त नांगर राहिला. आणि दरम्यान काय झालं, ब्रिटिशांनी सगळी पॉलिसी बदलली शेतीची. ते त्यांचं हित पाहत होते, त्यांना प्रजेशी काय घेणं देणं नव्हतं. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची महसूल पद्धती आणली की शेतकरी पार नागावला. सामाजिक जागृती कोणाला आली, माळ्यांना आली. सत्यशोधक समाजाच्या पहिल्या फिरीचे नेते कोण, ज्योतिराव फुले, नंतर कृष्णराव भालेकर, लोखंडे, नंतर गणपत सखाराम पाटील. हे 4 नेते आहेत, त्यात मराठा नाही आहे. कारण मराठ्यांची स्थिती इतकी वाईट आहे, खायला नाही मिळत, हे फुले सांगतायत, मी सांगत नाही. म्हणजे फुले हे पहिले मराठ्यांचे पहिले वकील फुले आहेत. आणि ते स्वतःला असं मराठा समजणारे जे होते राज्यकर्ता मराठा, त्यांना काय तुम्हाला येत लागलं काय, असं काही नसतं, सगळे तुम्ही शूद्र कुणबी आहात.
खेडेगाव हे स्वयंपूर्ण खेडी होती, ती गाव राज्य होती आणि तिथे बळीराजा होता, कुणबी हा शेतकरी राजा होता तिथे आणि पूर्ण अर्थव्यवस्था त्याच्या भोवती होती, बार्टर सिस्टीमवर सगळ्या गोष्टी अवलंबून होत्या. नाही, मी तुम्हाला सांगतो बळीराजा म्हणजे बळीची काय असेल ती कथा असेल, पण अदरवाईज त्याचा दुसरा अर्थ माहिती आहे का तुम्हाला, जो राज्याला काय म्हणतो त्याला 6 आणे कर बली म्हणजे भाग देतो आणि ज्याच्यावरती राज्य चालतं तो राजा. आपली इकॉनॉमी ही ॲग्रेरियन इकॉनॉमी होती पूर्णपणे. बरोबर. ब्रिटिशांनी तिला धक्का दिला, तेच मी म्हणतो, हलवली. म्हणजे ब्रिटिशांनी ही जी ॲग्रेरियन इकॉनॉमी होती, जी स्वयंपूर्ण खेडी होती, ती खेडी नष्ट करण्याचा जो एक प्रयत्न केला आणि तो त्यांचा यशस्वी झाला. त्यांच्या फायद्यासाठी होता, त्यांचा माल त्यांना इकडे खपवायचा होता, सगळ्या गोष्टी त्यांना लादायच्या होत्या. त्यामुळे खेडी हे जे 12 बलुतेदार होते ते पांढरीकडून काळीकडे धावले. म्हणजे एकीकडे शेतकरी भागवला जात होता दुसरीकडे, आणि दुसरीकडे हा बोजा जमिनीवर पडला. दुसऱ्या बाजूला मी आता तुम्हाला फुल्यांचं तुम्हाला सांगितलं की हे त्यामुळं फुल्यांनी कुणब्याचं जे वर्णन केलेलं आहे दुरावस्थेचं ते मराठा शेतकऱ्याचं आहे, ते बागायतदार माळी शेतकऱ्याचं नाही. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल असं काय बोलतो मी, त्याचं कारण असं की मराठी जसे राज्याच्या लफड्यात पडले का नाही तसे सुदैवाने माळी नाही पडले, त्यांची बागायत शाबूत राहिली. आणि हा योगायोग नाही आहे, अपघात नाही आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बहुजन समाजात शिक्षण कुणी घेतलं, माळ्यांनी घेतलं, मराठ्यांनी घेतलं नाही. सामाजिक जागृती कोणाला आली, माळ्यांना आली. सत्यशोधक समाजाच्या पहिल्या फिरीचे नेते कोण, ज्योतिराव फुले, नंतर कृष्णराव भालेकर, लक्षात घ्या, लोखंडे, नंतर गणपत सखाराम पाटील, हे 4 नेतेच, त्यात मराठा नाही आहे. कारण मराठ्यांची स्थिती इतकी वाईट आहे, खायला नाही मिळत, हे फुले सांगतायत, मी सांगत नाही. म्हणजे फुले हे पहिले मराठ्यांचे पहिले वकील फुले आहेत. आणि ते स्वतःला असं मराठा समजणारे जे होते राज्यकर्ता मराठा, त्यानंतर काय तुम्हाला येत लागलं काय, असं काही नसतं, सगळे तुम्ही शूद्र कुणबी आहात, हे फुले सांगतात पहिल्यांदा. फक्त ते शाहू महाराज जर राजे नसते तर त्यांनी ही भूमिका कदाचित घेतली नसती, त्यांना ती घ्यावी लागली. त्याची ती परिस्थितीची एक दडपण असतं एक प्रकारचं, तर ती त्यांनी घेतली. आता मग फुल्यांनी जे वर्णन केलेलं ना ते वर्णन मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आणखीन पुस्तकं पाहा ना, तुम्ही आत्र्यांचा गावगाडा वाचा. त्र्यंबकराव आत्र्यांनी जो गावगाडा सांगितला ना, तुम्हाला सांगतो भीषण परिस्थिती वर्णन केले पाटलाची. म्हणजे शेतकऱ्याची इतकी दुरावस्था मराठी साहित्यामध्ये कुठेच पाहायला नाही. मला तर असं वाटतं की गेल्या 115 वर्षात मराठी साहित्य म्हणजे आता आपण मराठी साहित्यिकांना अपयश आलेलं आहे. मराठी 100%. आमचे मित्र शंकर बोराडे त्यांनी काल परवाच कुठेतरी लिहिलंय की मराठी साहित्यात मराठा जातीचा माणूस कुठे येत नाही. म्हणजे असं बघा, मी सांगितलेलं आहे. अगदी आपत तुम्हाला सांगतो, आणि आपत कशी इंटरेस्टिंग आहेत बघा. बळीबा पाटील भालेकरांची, पिराजी पाटील ही कोणाची कादंबरी आहे, श्रीरा टिकेकर धनुर्धारी, कराडा ब्राह्मण आहे, पण तो सांगतो की शेतकऱ्यांची पाटलाची परिस्थिती काय वाईट आहे. ही परिस्थिती आहे खरं तर तुम्हाला सांगतो मी. तर ही जी परिस्थिती आहे सर, तिथनं आपण कसं झालं की हळूहळू ब्राह्मण चळवळ सुरू झाली. शाहू महाराजांच्यामुळं, गायकवाडांच्यामुळं या लोकांना थोडं शिकायला मिळालं, थोड्याफार नोकऱ्या मिळाल्या, आणि 30 सालानंतर त्यांना असं वाटायला लागलं की आता आपल्याला परत राज्य मिळणार आहे, विशेषतः ब्राह्मणेतर पार्टीमुळं. मग हे काँग्रेसमध्ये जायला लागले. त्यामुळं हळूहळू त्यांनी काय केलं माहिती का की कुणबी आयडेंटिटी नको म्हणायला लागली. म्हणजे तुम्हाला लक्षणीय आहे की अगोदरच्या सेन्ससमध्ये मराठी आणि कुणबी नोंद ज्यांची झाली ती उलटी व्हायला लागली. म्हणजे पूर्वी कुणबी नोंद केलेले लोक मराठा म्हणायला लागले आपल्याला. नंतर शाहू महाराज वगैरेंच्या प्रभावामुळे ठराव पास व्हायला लागले परिषदांबंद की आपण मराठा क्षत्रिय आहोत. मराठा काय त्या काळात सगळेच क्षत्रिय होते. शाहू महाराजांच्या चळवळीमुळे माळ्यांनी स्वतःला क्षत्रिय म्हणून घेतलं, धनगरांनी स्वतःला क्षत्रिय म्हणून घेतलं, कासारांनी स्वतःला क्षत्रिय म्हणून घेतलं, सगळे क्षत्रिय. पण मग त्या क्षत्रियाचा फटका तुम्ही फक्त मराठ्यांना देत आहे, हे कसं काय? बाकीचे लोक पटकन मागे गेले, आम्ही आमच्या जुन्या जातीचे काय त्यांना फरक नाही पडला, इकडे किती तिकडं. मराठ्यांच्या बाबतीतच असा का दुसरा भाव करावा, ते का नाही कुणबी, ते का नाही शूद्र, मग ते का नाही मागासलेले. हे नीट आपण याचा जरा डोकं शांत ठेवून विचार करायला पाहिजे. जाती जातींच्या भांडणाचा मुद्दा नाही आहे. बरोबर. तर ही गोष्ट आपल्याला दिसते. आपण 90 पर्यंत आलो तिथून. बरोबर. मग तिथे एका बाजूला ही कुंडी झाली, जागतिकीकरणामुळे दुसरी गोष्ट आली. आणि हा जो प्रश्न आहे ना, मी आता तुम्हाला, मला असं वाटतं की शेवटचं विधान करावं. हा प्रश्न जातीचा नसून मातीचा प्रश्न आहे. वा,
शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, काळ्या मातीचा प्रश्न. कारण बहुसंख्य शेतकरी हे मराठा आहेत ना. आणि मी ज्या पुस्तकाचा तुम्हाला सांगितला उल्लेख केला मगाशी, धनुधारींच्या पुस्तकाचा उल्लेख केला, अत्र्यांच्या पुस्तकांचा उल्लेख केला, पिळाजी पाटलाच्या पुस्तकाचा उल्लेख केला, आणखीन तुम्हाला सांगतो सीताराम केशव तारकुंडे हे त्या काळात ब्राह्मणांच्या चळवळीमधले होते. ओके. त्यांनी पुस्तक लिहिलं बघा, ब्राह्मणांच्या चळवळीच्या पूर्व इतिहास म्हणून. त्याच्यात त्यांनी लिहिलंय की जे दुष्काळ पडले ब्रिटिश काळामध्ये, त्याच्यात सातारचं राज्य जाण्याच्या पूर्वी ज्या मराठ्यांच्या बायकाचं नख सुद्धा दिसत नव्हतं, त्या दुष्काळी कामावरती खडी फोडायला आल्या, डोळ्यात पाणी आलं म्हणले. ते कोण? तारकुंडे. आणि मग त्यांनी मीमांसा केली कशा प्रकारची. तर हां, तर 30पर्यंत मग काय झालं की यांना असं वाटायला झालं की आता आपण थोडंफार शिकलो, आता आपल्याकडं आता हे येणार, सत्ता येणार, काँग्रेसमध्ये पण गेले, म्हणून त्यांनी हळूहळू कुणबी आयडेंटिटी सोडायला सुरुवात केली. असा तो मुद्दा आहे. आणि मग 90 नंतर आपण जे बघतो शेतीचं जे उद्ध्वस्तीकरण झालं आहे, त्याचा सगळ्यात मोठा फटका हा बसलेला आहे शेतकऱ्यांना. सर, हा जो फटका आहे, आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण तुम्हाला विचारणार होतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अत्यंत ज्वलंत विषय आहे. संपूर्ण देशामध्ये 1995 ते 2015 या दरम्यान जवळपास 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि असं म्हणतात की दर अर्ध्या तासाला भारतात एक शेतकरी मरतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भातील शेतकऱ्यांची आत्महत्या ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा समाज कधीच पेटून उठला नाही. तोच मुद्दा आहे. त्यांच्यावरती ही वेळ कशी आली, मी तुम्हाला वेगवेगळी कारण तुम्हाला सांगितली. मी सत्ताधाऱ्यांचं अपयश वेगळ्या पातळीवरचं वेगळ्या कारणामुळे तेही सांगितलं मी तुम्हाला. कदाचित ते जास्त चांगुलपणामुळे झालं असेल, मी ते परत रिपीट करतो एकदा माझा मुद्दा, पण तो जाऊ द्या. आता मला काय म्हणायचं माहिती आहे का या ठिकाणी, की या त्यांची जी अशी कुंडी झालेली आहे या सगळ्या प्रक्रियेमुळं, विशेषतः शेतीच्या सगळ्या गोष्टीमुळं, त्यासाठी तुम्हाला शेतीसाठी म्हणून काही गोष्टी स्वतंत्रपणे कराव्या लागतील. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला परत सांगतो की हे जे आपलं आत्ता चाललं की नाही जागतिकीकरण, आणि त्याच्यानंतर आता आपलं ध्येय काय दिसतंय मला, की आपल्याला महासत्ता व्हायचं आहे. महासत्ता झालं तर मलाही भारताचा नागरिक म्हणून अभिमान आणि आनंद वाटेल. पण महासत्ता होताना तुम्ही शेतीच्या प्रश्नाकडे यू कांट अफोर्ड दुर्लक्ष करू शकत नाही, लक्षात घ्या. म्हणून मराठ्यांच्या प्रश्नाकडे मराठा जातीचा प्रश्न म्हणून न बघता तो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, आणि म्हणून सगळ्यांचा प्रश्न आहे म्हणून तुम्ही पहा. अर्थकारण आहे. मराठे जर शेती करणे असे झाले, शेती सोडायला गेले, तर कोण करणार शेती? पण आता मोठ्या प्रमाणात तुम्हाला सरळ प्रश्न विचारतो, नाही वाटत मराठ्यांच्या लोकांना, तरुणांना शेती करावं असं, कुणी करायची? मग तुम्ही काही अन्नधान्य आयात करणार आहात कुठून? आणखीन चीनमधनं अनेक गोष्टी चीनमधनं येतात. मग उद्या तुम्ही कृत्रिम तांदूळ सुद्धा गहू पण आणतील ना. ही परिस्थिती तुम्हाला जर येऊन द्यायची नसेल ना, तर शेतीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली पाहिजे, शेतकऱ्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली पाहिजे. शेतीपासून तो जो अलाईन होतोय, तो दूर होतोय, तो होता कामा नये. म्हणजे या रिझर्वेशनचा प्रश्न खरं तर आपण नीट विचार केला ना, हा जातीचा प्रश्न नाही आहे. मी म्हणालो हा मातीचा प्रश्न आहे, हा शेतीचा प्रश्न आहे, म्हणून तो सगळ्या समाजाचा प्रश्न आहे. मी असं म्हणेन की हा प्रश्न नुसत्या अस्मितेचा नाही आहे, हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. निश्चितच आज जी परिस्थिती एकूणच म्हणजे जी वेळ या मराठा तरुणाईवर आलेली आहे, त्यामुळे लाखोच्या संख्येने ही तरुणाई आपल्याला रस्त्यावर येताना दिसते. त्यांच्या ज्या भावना आहेत, म्हणजे त्यांनी सातत्याने सांगितलं की कोपर्डीची घटना ही निमित्त आहे, परंतु आम्हाला आमचं अस्तित्व दाखवून द्यायचं आहे, आणि त्यासाठी त्यांनी हा मोर्चा, तोही मूक मोर्चाचा मार्ग पत्करलेला आहे. तर याच्याकडे प्रस्थापित सरकारने कसं बघितलं पाहिजे तुम्हाला? म्हणजे मी आणखीन एक फक्त मुद्दा ऍड करतो, आणि मी तुम्हाला मंडळ आयोग सांगितला, मी तुम्हाला जागतिकीकरणाचा मुद्दा सांगितला. एक साधा मुद्दा घ्या की एखादा दुकानदार असतो, त्याचं एक दुकान असतं, त्याला 3 मुलं असतात. त्याच्या मृत्यूनंतर त्या एका दुकानाच्या वाटण्या होत नाहीत स्क्वेअर फुटाप्रमाणे, तर ते 2 भाऊ दुसरी दुकानं काढतात. तसा शेतीचा विस्तार होतो का आपला? नाही हो, तुकडे होतात. तसं एका बापाची 3 मुलं असतील आणि बाप वारला, तर ते बाकीचे हा तुकडा एकाकडं आणि बाकीचे 2 दुसरीकडे गेले शेती घेऊन, असं होत नाही. त्याचे तुकडे पडतात. हे जे आहे ना शेतीचं अर्थशास्त्र, की जे विश्रामजी शिंदेंनी सांगितलं, लक्षात घ्या, ते फार महत्त्वाचं आहे. आणि नेमकं आपण तिथं दुर्लक्ष करतोय. म्हणजे मूळ जे दुखणं आहे ना,
ते तिथे आहे. म्हणून या प्रश्नाकडं जातीय प्रश्न म्हणून पाहू नये, ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद म्हणून पाहू नये, दलित विरुद्ध मराठीचा अजिबात पाहू नये, ओबीसींनी सुद्धा शांत राहावं आणि हा सगळ्या समाजाचा प्रश्न आहे म्हणून त्याच्याकडे पाहावं असं मी म्हणेन तुम्हाला. मोर्चात येणारे तरुण दिसतात हे BA BCom झालेले आहेत, परंतु त्यांना रोजगार नाहीये. बाकीच्या लोकांचा जो आक्षेप असतो ना बऱ्याच वेळेला की मराठ्यांच्या ताब्यात शिक्षण संस्था आहेत, त्या शिक्षण संस्थांमध्ये मराठ्यांची मुलं शिकतात का हो? काढा ना स्टॅटिस्टिक एकदा. जी मराठा तरुणाई व्यक्त होते या निमित्ताने, त्याच्यात जागतिकीकरणाने जो बदल घडवला तो एक आलेला आहे, परंतु त्याच्या जोडीला जी तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली, म्हणजे भारत आता आजघडीला तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. देशातील 50% अधिक तरुणाई म्हणजे 25च्या खालची आहे. तर या तरुणाईचं जे शिक्षण आहे ते शिक्षण रोजगाराभिमुख झालेलं नाही आहे. म्हणजे हे जे मोर्चात येणारे तरुण दिसतात हे BA BCom झालेले आहेत, परंतु त्यांना रोजगार नाहीये. त्यामुळे हा सगळा प्रश्न चिघळलेला आहे. म्हणून तर ते राखीव जागा मागतात ना. राखीव जागा म्हणजे शेवटी काय रोजगार आहे, दुसरं काय. आता हे बाकीच्या लोकांचा जो आक्षेप असतो ना बऱ्याच वेळेला की मराठ्यांच्या ताब्यात शिक्षण संस्था आहेत, त्या शिक्षण संस्थांमध्ये मराठ्यांची मुलं शिकतात का हो? काढा ना स्टॅटिस्टिक एकदा. हे तुम्ही पाहिलं पाहिजे. म्हणून हा मी परत रिपीट असं करीन की हा प्रश्न जो आहे तो सगळ्यांचा प्रश्न आहे, तो फक्त मराठा जातीचा प्रश्न नाही, हे समजून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि सगळ्यात मला महत्त्वाचा मुद्दा असा वाटतो की शेतीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली पाहिजे. निश्चितच सर. प्रतिष्ठा मला वेगळं म्हणायचं आहे नुसतं. म्हणजे कुठल्या अर्थाने माहिती का की मी तुम्हाला सांगतो, आता एवढ्या मराठा नेत्यांचे पोस्टर झळकतात, फ्लेक्स झळकतात, कोणाचा वाढदिवस आहे, निवडणुकीच्या वेळेला एका तरी मराठा नेत्याचा फोटो त्यांनी नांगर हाकतोय, तो ट्रॅक्टर हाकतोय असा दिसतो का तुम्हाला? नाही दिसत. रोल मॉडेल कोण होतं मग अशा वेळेला सामान्य मराठा तरुणाचं? नाही, पण आता जे मराठा शेतकरी मराठा राजकीय नेत्यांचं सुद्धा काम आहे की मराठ्यांच्या, पण त्यांचे फार्म नुसतं शेती सोडा म्हणून चालणार नाही. शेतीबरोबर पूरक व्यवसाय करा हे ठीक आहे, पण शेती ही नीट करा आणि शेतीला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. पण शरद पवार यांच्यासारखे जे ज्यांना जाणता राजा म्हटलं जातं, त्यांच्यासारखे नेते ज्यांनी कृषी खात्याचं नेतृत्व देशाच्या इतकी वर्ष केलेलं आहे, ते सांगतात की शेती आता फिजिबल नाही आहे, शेती आता परवडणारी नाही. म्हणजे मी त्या अर्थाने फिजिबल नाही आहे. कोणत्या अर्थाने की एक घरातला कर्ता पुरुष गेला, त्याच्या पाठीमागे 3 मुलं आहेत, त्या तिघांचा गुजराण तिघांची त्या शेतीवरती होणार नाही. हे पवार साहेबांचं म्हणणं बरोबर आहे ना. म्हणून कुणीतरी ती करावीच, बाकीच्यांनी बाकीच्या गोष्टी कराव्यात, पण जो करतो त्याला प्रतिष्ठा मिळेल असं माझं म्हणणं आहे. म्हणजे दुसरा कारकून झाला तरी तो याच्यापेक्षा भारी असं होतं कामा नये. पण शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी मुली द्यायला तयार नसतात. हो, काय सांगायचं, BSc ॲग्री होतात आणि शेती करत नाहीत, नोकऱ्या जातात करायला जातात, MPSCची परीक्षेला बसतात, तर शेती करायची कुणी? बरोबर. हा भीषण प्रश्न आहे, लक्षात घ्या. मी 2 वर्षांपूर्वी माझ्या गावामध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षणाची व्याख्यानमाला ठेवली होती. त्या सगळ्याचा शेवट जेव्हा केला तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांना विचारलं, म्हणजे तुम्ही काय एक साधारणतः 800-900 मुलं मुली होते, तर सगळ्यांना विचारलं की किती लोकांना इंजिनियर व्हायचं आहे, कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचं आहे. तर बहुतेक म्हणजे 90%हून अधिक हात वर गेले. किती लोकांना डॉक्टर व्हायचे, तर साधारणतः 80-85% हात. आणि मग मी विचारलं किती लोकांना शेतकरी व्हायचं आहे, तर एक सुद्धा हात वर आलेला नव्हता. ही शेतकऱ्यांच्या घरातील मुलांची परिस्थिती आहे. याचा विचार सगळ्या समाजाने केला पाहिजे. लक्षात घ्या, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही हा शेतकऱ्यांचा प्रश्न नाहीये फक्त, हा तुमच्या एकूण अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे. तुम्ही आयटीमुळं जमीन पिकणार नाही, पिकात वाढ होईल म्हणजे शेतकऱ्यांना काही माहिती मिळाल्यानंतर, पण IT पेरली आणि पीक आलं असं होणार नाही. तर शेवटी मला समारोप करायचा असेल तर मी तुम्हाला गोष्ट सांगतो. एक फार मोठा माणूस आपल्याकडे होऊन गेला आणि त्याच्याकडे आपण फार दुर्लक्ष केलं. त्याचं नाव रघुनाथ वामन दिघे. यांनी पहिल्यांदा शेतकऱ्याला आपल्या कादंबरीचा नायक केला. त्यांच्या एका कादंबरीचा, महाकादंबरीचा नायक मराठा शेतकरी आहे, दुसऱ्याचा माळी शेतकरी आहे, म्हणजे शेतकरी आहे जातीनिरपेक्षपणे. त्यांची एक कथा आहे की राजाच्या मुलीचं शेतकऱ्यावरती प्रेम बसतं, तेव्हा राजा तिला हाकलून देतो. ती म्हणते मला तुमचं राज्य पण नको आहे, आणि ते लग्न करतात, झोपडीत जातात आणि शेती करतात. सगळ्या प्रजेचं दर्पण येतं राजावरती की तुम्ही बरोबर नाही केलं, तो मुलगा फार चांगला आहे, तर तुम्ही त्यांचा स्वीकार करा. म्हणून राजा त्यांच्याकडे जातो आणि सांगतो की तुम्ही या राज्यावरती बसा
आणि राज्य चालवा, माझं चुकलं, तर ती मुलगी आणि तो जावई म्हणतो की ठीक आहे, पण शेती कुणी करायची मग? आणि ते राज्यावरती बसण्याची ऑफर शेती करण्यासाठी नाकारतात. ही गोष्ट सर तुमची महाराष्ट्रातल्या सगळ्या सत्ताकांक्षी लोकांना सांगितली पाहिजे. आणि आज ज्या पद्धतीने शेतीची पिछेहाट होते, ती पिछेहाटच या मराठा समाजाच्या उद्रेकाला कारणीभूत ठरलेली आहे. तुम्ही जी गोष्ट सांगितली, ही गोष्ट या उद्रेकातून जे नेतृत्व, नवनेतृत्व मराठा तरुणांमधलं उदयाला येतं, त्यांच्यातल्या अनेकांना पटावी अशीच अपेक्षा या निमित्ताने आपण करू शकतो. तुमचे मी आभार मानतो, तुम्ही मला हे सगळं मांडण्याची संधी दिली. नाही सर, तुमचा या विषयातला अधिकार आहे आणि तुम्ही आपले विचार देशयात्रामध्ये इथे मांडले, यासाठी मनपूर्वक धन्यवाद.